नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 बाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MPSC गट क पूर्व परीक्षा 2026चा फॉर्म आधीच भरलेला आहे, त्यांनी तलाठी पदाचा प्रिफरन्स कसा द्यायचा याबाबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डाऊट होता. यासंबंधीच हे अपडेट आहे. एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरलेला आहे, त्यांच्या फॉर्ममध्ये तलाठी प्रिफरन्स हा ॲटोमॅटिकली आयोगाने ॲड केलेला आहे. एकंदरीत तुम्हाला तलाठी पद हे ॲड करण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आहे. तसेच जे ॲडिशनल पदं ॲड झाली होती, त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तर ते पदसुद्धा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये ॲड झालेलं आहे. एकंदरीत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये हे पदं ॲड झालेले आहेत की नाही हे बघण्यासाठी हे कसं बघायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकंदरीत तुम्हाला mpsconline.gov.in या आपल्या MPSCच्या वेबसाईटवर जायचं आहे. इथं लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. तुम्हाला इथं दिलेल्या कॅप्चेमधील डिजिट्स इथे टाकायचे आहेत आणि प्रोसिडर क्लिक करायचं आहे. प्रोसिडर क्लिक केल्यानंतर आपण सक्सेसफुली आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन व्हाल. एकंदरीत इथं तुम्हाला माय अकाउंटचं ऑप्शन दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं आपली सर्व प्रोफाईल समरी दिसेल आणि इथं आपले आतापर्यंत आपण जेवढे MPSCला फॉर्म भरलेले आहेत ते आपल्याला या माय ॲप्लिकेशन्समध्ये दिसतील. इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला आपलं जे या परीक्षेचं ॲप्लिकेशन आहे 17 नंबरची ही ॲड आहे. महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही ॲड तुम्हाला खाली सर्वात शेवटी मिळेल आणि याच्यापुढे तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन आहे. या व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला प्रोफाईल समरी दिसेल, तुमच्या परीक्षेची इथे फीस रिसिप्ट दिसेल. तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनच्या खाली जस्ट खाली आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनची डिटेल्स दिसतील. इथं तुम्ही बघू शकता तुमचा ॲप्लिकेशन ID तुम्ही कधी अप्लाय केलेला आहे. तसेच तुमचं एक्झाम सेंटरसुद्धा इथं अपडेट झालेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि हे इथं जे पोस्ट प्रिफरन्स आहेत, इथं तुम्ही बघू शकता की बऱ्याच विद्यार्थ्याने आधी फक्त 3-4 पोस्टसाठी तिथं अप्लाय केलेलं होतं. त्याच्यानंतर हे जे खालीचे पदं वाढलेले आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता तलाठीचं हे ॲड झालेलं आहे, वरिष्ठ लिपिकचं ॲड झालेलं आहे, वरिष्ठ अभिलेखापालचं ॲड झालेलं आहे, सहाय्यक अधीक्षकचं सुद्धा ॲड झालेलं आहे. अजून कोणते पदं तुम्ही ज्याला एलिजिबल असाल ते पदं इथं ॲड झालेले असतील. एकंदरीत तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये हे बघून घ्या की तलाठी पद आणि जे उर्वरित पदे आहेत ते ॲड झालेले आहेत की नाहीत. आणि आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तसेच तुम्ही या पूर्ण ॲप्लिकेशनला ची PDF इथं सेव्ह करू शकता. इथं प्रिंट आणि सेव्हचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करून तुम्हाला ही PDF सेव्ह करता येईल. एकंदरीत तुम्हाला बघून घ्यायचं आहे की हे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तलाठी पद ॲड झालेलं आहे की नाही. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.